जय त्र्यंबकराज. भगवान शंकरांना नीलकंठ का म्हणतात आपण बघूया. समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल विष भगवान शंकरांनी प्राशन केलं आणि त्याच्यामुळेच त्यांचा घसा म्हणजेच त्यांचा गळ्याकडचा भाग हा निळा झाला आणि म्हणूनच भगवान शंकरांना नीलकंठ असं म्हणतात. पण याच्या मागे विज्ञान देखील आहे. आपल्या गळ्याच्या ठिकाणी विशुद्ध चक्र असतं आणि या विशुद्ध चक्राच्याच ठिकाणी थायरॉइड ग्रंथी सुद्धा असतात. या थायरॉइड ग्रंथी काय करतात तर आपल्या शरीरामधली जी नकारात्मक असणाऱ्या पेशी आहेत म्हणजे विषारी असणाऱ्या पेशी आहेत त्या थायरॉइड ग्रंथी दूर करतात. त्याच्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राहतं. एकंदरीतच नकारात्मकता जी असते ही घशाच्या खालती मनापर्यंत पोटापर्यंत न नेता घशामध्येच ती अडवून ती नष्ट करावी हेच या कथेमधून आपल्याला शिकायला मिळतं. एक उपाय आपण आज बघू. भस्मधारणात सर्व पापेभ्यो मुच्यते मानवः शिवलोकमवाप्नोती नात्र कार्या विचारणा. स्कंद पुराणामध्ये आलेला हा श्लोक आहे. अर्थात शंकराला भस्म अर्पण केल्याने आणि तेच भस्म आपण स्वतः लावल्याने भीती नष्ट होते आणि सर्व दोषांतून मुक्ती मिळते. तसेच शिवकृपा आपल्यावरती होते. जय त्र्यंबकराज.